महत्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट आता समोर येतेय। 3 फरार आरोपींपैकी 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। एकूण 7 आरोपी, 4 आरोपींना पकडण्यात आलेले आहे। 3 आरोपी फरार झालेले होते, आता 3 पैकी 2 आरोपींना पकडण्यात आलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे आणि एक आरोपी अजूनही फरार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। महेंद्र, वृषाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 25 दिवस पूर्ण होत आहेत। हा तपास जो आहे सीआयडी आणि एसआयटी कडे वर्ग करण्यात आला होता। बीड पोलिसांचा हा तपास काढून एसआयटी आणि सीआयडी कडे देण्यात आला होता आणि ह्या दोन्ही ज्या यंत्रणा आहेत ते अत्यंत वेगाने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मध्यरात्रीच्या सुमारास जे मुख्य आरोपी आहेत 3 आरोपीपैकी 2 जणांना आता पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आरोपी, तिसरा आरोपी आहे, त्याला पण पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं। आता थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक नवनीत कावल जे आहेत यांची पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते 3ही आरोपीचे नाव घेणार आहेत। एकंदरीत बघता राज्यभर या घटनेचे पडसाद जे आहे ते उमटले होते। एकच राज्यामध्ये खळबळ जे आहे ते माजलेली आपल्याला पाहायला मिळत होते। अनेक मोर्चे, आंदोलने, सभागृहात देखील गदारोळ उडाला होता, तर खूप झालं होतं आणि यानंतर आता एक मोठा यश म्हणलं तर आता वाटणार नाही। 25 दिवसानं का होणार यातील मुख्य आरोपी जे आहेत ते 2 आरोपींच्या सध्या तरी मुसक्या आवळल्यात। रात्री जर बघितलं तर यातील संशयित जे आहेत ते 3घांना ताब्यात घेण्यात आलं होतं। ज्या आरोपींना पळून जाण्यास किंवा ज्या आरोपींना रसद पुरवण्याचा त्यांच्यावर ठपका आणि आरोप होता त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं। 11 वाजता जे आहे त्या संशयितांना पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलण्यात आले आहे आणि त्यापूर्वी जर बघितलं तर 3 आरोपीपैकी 2 जे आरोपी आहेत त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये नवनीत कावल जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची पत्रकार परिषद आहे आणि त्या परिषदेमध्ये आणखीन आता नवीन काय खुलासे होतील बघावं लागणार आहे। 25 दिवसामध्ये या हत्येतील जे आरोपी आहेत ते नेमकं कुठे होते, काय करत होते, त्यांचा कुणाशी संपर्क होता, वाल्मिक कराड यांना जे खंडणीमध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, आता हे सर्व जे खुलासे आहेत आता थोड्याच वेळात होणार आहेत। एकंदरीत बघता सध्या मात्र बीड पोलिसांचं अनेक ठिकाणाहून जे आहे कौतुक होताना आपल्याला दिसते। मात्र 25 दिवसानंतर का होणार आता आरोपी जे आहेत ते सध्या आता ताब्यात आहेत आणि थोड्याच वेळात नेमके आरोपी हे प्रेसच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता प्रशासन त्यांना आता पुढे आणणार आहे। उर्सले महेंद्र, आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे सीआयडीचं पथक, पोलिसांचं पथक जे आहे ते आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी रवाना झालेलं होतं। ज्या 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत त्यांना कुठून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत, कारण त्यांना वॉन्टेड म्हणून जाहीर केल्यानंतर ठिकठिकाणी त्या संदर्भातली माहिती सुद्धा देण्यात आलेली होती। जर बघितलं 9 डिसेंबरला ही हत्या झालेली होती संतोष देशमुख यांची आणि त्यानंतर बीड पोलिसावरती एक संशय जो आहे तो निर्माण करण्यात आलेला होता। जे ग्रामस्थ असतील, संतोष देशमुख यांचं जे कुटुंब असेल, बीड पोलिसावर अविश्वास दाखवला होता आणि त्याच्यानंतर एक ठिय्या आंदोलन देखील झालं। या आंदोलनाला मनोज दरांगे पाटील देखील जवळपास 6 तास तिथे उपस्थित होते। तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ जे आहेत यांना मागणी केल्यानंतर हा तपास जो आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता। सीआयडी या तपासामध्ये जवळपास 8 ते 10 दिवस कसून जे आहे ते चौकशी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एसआयटी स्थापन केली आणि एसआयटी आणि बीड पोलीस आणि सीआयडीचं पथक या 3घांनी संयुक्तपणे हा तपास जे आहे ते केलेला आहे। बीड पोलिसांची ही 2 पथकं जे आहेत ते कर्नाटक सीमा भागात गेले होते, सोलापूरच्या सीमा भागात गेले होते, कारण ऊसतोड मजूर जे आहेत ते पुरवण्याचं जे काम जे आहे ते सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे असेल आणि सुधीर सांगळे असेल, हे 3घही ऊसतोड मजूर मुकादम आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी ऊसतोड मजूर पुरवायचे जे कारखाने त्या ठिकाणी त्यांनी जाऊन तिथं माहिती घेतली होती, तपास केला होता, मात्र त्या ठिकाणी आरोपी सापडले नव्हते। त्यानंतर एसआयटीचं जो पथक आहे तो आरोपींच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यानंतर थोडा जो सुगावा आहे तो लागला आणि आता त्यातील 2 जे आरोपी आहेत ते ताब्यात घेतलं असल्याचं आता पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणात आरोपी कोण आहेत, त्यांचे नाव काय आहेत याबद्दल मात्र त्यांनी कमालीची गुप्तता बाळगलेली आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेचं आयोजन आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता या आरोपींचे जे नाव आहेत, आरोपी कोण आहेत त्याची उकल होणार आहे। नक्कीच काही वेळामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेमधून काय माहिती दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।